नमस्कार मित्रांनो, आपले यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आपण जनजागृतीसाठी विविध अवेअरनेसचे व्हिडिओ करतो आहे। त्याचाच आज एक भाग म्हणून आज आपण हा व्हिडिओ टाकत आहोत। त्याच्यामध्ये झालं असं की एखाद्या मॉलमध्ये तुम्ही गेला असाल तर तुम्हाला एखादं कुपन्स किंवा एक नंबर तुमचे घेतले जातात आणि त्यानंतर काय होतं हे आपल्याला समजत नाही। परंतु असंच झालं की नंबर्स वगैरे त्यांनी दिले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी शॉपिंग वगैरे केली आणि शॉपिंग केल्याच्या नंतर जेव्हा ते रिटर्न आले तेव्हा संध्याकाळी तुम्हाला कॉल आला की तुम्हाला अमुक गिफ्ट लागलं, त्या गिफ्टसाठी तुम्हाला यावं लागेल आणि त्याची एक लिंक पाठवली की या लिंकमध्ये तुम्ही जे डिटेल्स भरा आणि तुम्हाला ते सर्व मिळेल। आता लिंक पाठवल्याच्या नंतर त्याने त्याचे डिटेल्स भरले आणि एक ॲप्लिकेशन पण इन्स्टॉल केलं आणि मित्रांनो त्या ॲप्लिकेशन्समध्ये त्यांच्या मोबाईलचा संपूर्ण ॲक्सेस घेतला होता आणि त्याच रात्रीच त्यांच्या अकाउंटमधनं 10,000पासून जे अमाऊंटची स्टार्ट झाली ते तब्बल 33 लाखापर्यंतची अमाऊंट ट्रान्सफर झाली। सकाळी जेव्हा ते उठले आणि त्यांना समजलं की मोबाईलमध्ये मेसेज किती आले तर मोबाईलमध्ये चक्क मिनिमम बॅलन्स 2,000 रुपये म्हणजे जे ठेवावं लागतात त्याच्यासाठी बँकेचा मेसेज आला होता आणि त्यांना तेव्हा समजलं की आपल्या अकाउंटमधनं संपूर्ण पैसे निघून गेले। तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला हेच सांगेन की तुम्हाला जेव्हा कुठल्याही सेमिनार्समध्ये किंवा कुठल्याही मॉलमध्ये शॉपिंगसाठी खरेदीसाठी जाल तेव्हा तुम्ही तुमचे डिटेल्स जेव्हा शेअर करता ते कोणाला शेअर करतात आणि त्या कम्युनिकेशनच्या संदर्भात जर तुम्हाला नंतर कॉल आला तर त्या कॉलला तुम्हाला रिप्लाय काय द्यायचा आहे, कुठल्या इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करायचं आहे आणि कुठलं ॲप्लिकेशन तुम्हाला त्याच्यात इन्स्टॉल करायचं याची माहिती असल्याशिवाय त्याला हात लावू नका। सावध राहा, सतर्क राहा।